नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 नोव्हेंबर 2025 रोजीचं करंट अफेअर्स सेशन बघणार आहोत. ऑक्टोबर 2025 मध्ये क्रिकेटमधील त्यांच्या सेवेसाठी कोणत्या खेळाडूला नाईटहूड ही पदवी देण्यात आलेली आहे? तर नाईटहूड हा इंग्लंडचा सर्वोच्च किताब आहे, जो जेम्स अँडरसन यांना देण्यात आलेला आहे. क्रीडा क्षेत्र झालं, साहित्य क्षेत्र झालं, या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला नाईटहूड या किताबाने सन्मानित करण्यात येतं. आपण जर बघितलं, त्यांना हा किताब जो आहे 28 ऑक्टोबर रोजी देण्यात आलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 704 बळी घेणारा तो गोलंदाज आहे. तर इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त बळी जे आहे तर ते जेम्स अँडरसन याने घेतलेले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त बळी घेणारा तो फास्टर गोलंदाज आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाईटहूड म्हणजे काय? तर नाईटहूड म्हणजे ब्रिटिश राजाने कला, विज्ञान, सार्वजनिक साहित्य, सार्वजनिक सेवा, त्याचबरोबर क्रीडा या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा जो किताब असतो त्याला नाईटहूड म्हटलं जातं. मग आपल्या देशात सुद्धा आपण जर बघितलं तर रवींद्रनाथ टागोर यांना ही पदवी देण्यात आली होती. त्यानंतर आपल्या संविधान सभेचे सल्लागार सर डॅडॅश काय आहे त्यांचं नाव तुम्ही मला सांगा, त्यांना सुद्धा ही पदवी जी आहे ती देण्यात आली होती. पुढे जाऊया, महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान बघूया. जागतिक अन्न पुरस्कार 2025 डॉक्टर मारियान हंगेरिया यांना देण्यात आला. एबेल पुरस्कार मासाकी काशिवारा यांना देण्यात आला. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार इंग्रजी भाषेसाठी अनुसूर रहमान यांना देण्यात आला. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना देण्यात आला. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटर ब्लाशेल यांना देण्यात आला. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला. युनायटेड किंगडमचा जीवन गौरव पुरस्कार चिरंजीवी यांना देण्यात आला. प्रवाह आणि सारथी इनिशिएटिव्ह साठीचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड RBI ला देण्यात आला. नॉर्वेचा हॉलबर्ग प्राइज गायत्री चक्रवर्ती स्पिऑक यांना देण्यात आला. एंजेला स्वामी या मिसेस युनिव्हर्स 2025 बनल्या आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. दुसरा क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष बनलेले रंजना प्रकाश देसाई. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहे रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये डिलिमिटेशन कमिशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेविषयक आयोग जो आहे तर तो स्थापन करण्यात आला होता. या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा कोण बनलेल्या आहे? तर रंजना प्रकाश देसाई या बनलेल्या आहे. तर लक्षात ठेवायचं, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई या आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश आहे. या आयोगाला अहवाल तयार करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. आणि वेतन आयोग काय करतो? तर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते किती पटीने वाढवायचे किंवा किती रुपयाने वाढवायचे याबाबत तो अहवाल देत असतो. पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन, कल्याण नगर हा कोणत्या राज्यातील 76वा जिल्हा बनला? तर कल्याण नगर जे आहे उत्तर प्रदेश मधील 76वा जिल्हा बनला आहे. कल्याण सिंह हे माजी मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशचे. दोनदा मुख्यमंत्री झालेले 1991-92 आणि 97 ते 99 आणि यांच्याच नावाने कल्याण नगर नावाचा 76वा जिल्हा जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये तयार करण्यात आलेला आहे. चौथा क्वेश्चन, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकता दिन 2025 कधी साजरा केला गेला असं आपल्याला म्हटलं पाहिजे? तर कालच याचं सेलिब्रेशन झालेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म जो आहे, जयंतीचा दिवस आहे तो आहे 31 ऑक्टोबर आणि याच दिवशी जर आपण बघितलं तर युनिटी डे जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. तर बघा, 150वी जयंती जी आहे 2025 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची साजरी केली जात आहे. थीम आहे एक भारत आत्मनिर्भर भारत. 31 ऑक्टोबर 1875 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता गुजरातमधील नडियाद या ठिकाणी. दुसरे नाव आहे यांचं आयर्न मॅन, लोह पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं. 1928 मध्ये बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केले म्हणून त्यांना सरदार ही पदवी जी आहे तर ती देण्यात आली. 31 ऑक्टोबर 2018 रोजी गुजरातमधील केवडिया येथे त्यांचा 182 मीटर उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. 182 मीटर याची उंची आहे आणि गुजरातमध्ये विधानसभेची सीट सुद्धा 182 आहे. पुढे जाऊया, पाचवा क्वेश्चन,
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली सैन्य दलामध्ये भारतीय सैन्याला कोणतं स्थान देण्यात आलेलं आहे? तर प्रथम स्थानावर जो आहे तो USA आहे, द्वितीय स्थानावर जो आहे तो रशिया आहे, तिसऱ्या स्थानावर जो आहे तो चायना आहे, चौथ्या स्थानावर जो आहे तो इंडिया आहे, भारत आहे. तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार भारत जो आहे तो चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर जो आहे तो साऊथ कोरिया आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं 145 देशांमध्ये एखाद्या देशाकडे मनुष्यबळ किती आहे, त्याचं मिलिटरी बजेट किती आहे, नैसर्गिक संसाधने कशी आहे, जिओग्राफी कशी, यानुसार इतर रँकिंग जी आहे ती सेट केली जाते. भारत इथे चौथ्या क्रमांकावर आहे. पुढे जाऊया. कोणत्या राज्य सरकारने विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्यासाठी विमान योजनेला मान्यता दिली? तर विमान योजना जी आहे ती ओडिशा सरकारची आहे. तर राज्यामध्ये विमान वाहतुकी जास्त व्हावी, विमान वाहतुकीला प्रोत्साहन द्यावे यासाठी विमान योजना ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे. विमानचा फुल फॉर्म आहे बिल्डिंग अँड मॅनेजमेंट ऑफ एव्हिएशन ॲसेट अँड नेटवर्क. तर ओडिशा सरकारने का सुरू केली हे आपल्याला माहिती आहे. खर्च लक्षात ठेवा 14,182 कोटी 5 वर्षासाठी खर्च जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे या योजनेसाठी. पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आपण वेगवेगळ्या बॅचेस सुरू केलेले आहे. कंबाईन राज्यसेवेसाठी रिव्हिजन बॅच, कंबाईन राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर जर बघितलं 21,000 PYQ ची बॅच आणि सर्व विषयाचे नोट्स तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतील. यासाठी आपला ॲप इन्स्टॉल करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर बॅचवर क्लिक करून सर्वात शेवटी या, तिथे हॅव अ कुपन कोड आपला हिअर नावाचा ऑप्शन असेल, तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढील क्वेश्चन आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये एशिया पॅसिफिक विमान अपघात तपास गट बैठक आणि कार्यशाळेचे आयोजन कोणता देश करत आहे? तर विमान अपघात तपास गट बैठकीचे आयोजन जे आहे, कार्यशाळेचे आयोजन जे आहे ते भारत करत आहे. बघा मित्रांनो, ही जी काही बैठक आहे ही भारतामध्ये 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दिल्ली या ठिकाणी हिचं आयोजन केलं जात आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांच्या हस्ते उद्घाटन जे आहे ते केलं जात आहे. ते एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर त्याचबरोबर नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीने विमान अपघात तपास ब्युरो जो आहे तर तो सुद्धा आयोजनामध्ये मदत करत आहे. या बैठकीत विमान अपघात तपास कार्यपद्धती, अहवाल देणे, प्रादेशिक सहकार्य मजबूत करण्याच्या विविध पैलूंवर चर्चा झालेली आहे. 8वा क्वेश्चन, अंडर 23 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा जी आहे 2025 ची, तिच्या अंतिम पदक तालिकेमध्ये भारताचं स्थान काय आहे? तर या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये जी 23 वर्षाच्या खालील मुलांची आहे त्यामध्ये आपलं स्थान जे आहे ते 7व्या क्रमांकाचं राहिलेलं आहे. या स्पर्धेची 9वी आवृत्ती आहे. सर्बियामध्ये सॅड या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकं जिंकून 7वं स्थान मिळवलेलं आहे. टोटल आपण 9 पदकं जिंकलेली आहे. बाकी आता कुणी कोणते पदकं जिंकले याची लिस्ट तुम्हाला इथं दिसत असेल. आपल्याला जे नाव लक्षात ठेवायचंय ते सुवर्ण पदक विजेतेच लक्षात ठेवायचंय. मग आपण जर बघितलं तर सुजित कलकलने जो 23 वर्षाच्या खालील कुस्तीपटू आहे त्याने 65 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. बाकी नाव लक्षात नाही ठेवली तरी चालतंय. ऑक्टोबर 2025 मध्ये गुजरातमधील कोणत्या हडप्पा स्थळावर 4000 जुने, आपण जर बघितलं धर्मशाळा किंवा कारवा सेराई किंवा हायवे हॉटेल सापडले आहे? तर बघा, जुनं जे काही आपण जर बघितलं, जुने जे काही रस्ते आहे त्या रस्त्यावर धर्मशाळा, म्हणजे आपण जर बघितलं तर प्रवाशांना प्रवास करताना राहण्याची, जेवण्याची, त्यांच्यासोबत असणारे जे काही आपण म्हणूया घोडे असेल किंवा इतर गोष्टी असेल तर त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणजे धर्मशाळा. आणि ही कोटडा भाडली या ठिकाणी ही धर्मशाळेचे अवशेष जे आहे ते मिळालेले आहे. तर मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 4000 वर्ष जुनी ही धर्मशाळा आहे. हडप्पा संस्कृती, जिला सिंधू संस्कृती असेही म्हटलं जातं, जी कास्ययुगीन संस्कृती होती. 2500 वर्षापूर्वी ही एकदम भरभराटीला आलेली संस्कृती होती. तिचा शोध दयाराम साहनी यांनी 1921-22 मध्ये लावलेला आहे. 10वा क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये कुमार संगकाराला मागे टाकून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा कोणी केलेल्या आहे? तर विराट कोहलीने कुमार संगकाराला मागे टाकून
आपण जर बघितलं तर त्याने दुसऱ्या क्रमांकाच्या सगळ्यात जास्त धावा ज्या आहे त्या केलेल्या आहे. रिसेंटली ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्याने 74 धावा केल्या आणि तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. कुमार संगकाराच्या धावा होत्या 14,234. विराट कोहलीचे धावा झालेले 14,255. पहिल्या क्रमांकावर आहे सचिन तेंडुलकर. 11वा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन ॲज इट इज तुम्ही वाचून मी तुम्हाला समजून सांगतो. हवामान बदलामुळे काय झालेलं आहे तर एक जंगल जे आहे ते काय करते, कार्बन जेवढा, आता कार्बन डायऑक्साईड काय करत असतं, जंगल काय करत असतात, कार्बन स्वतःमध्ये घेत असतात, ऑक्सिजन बाहेर टाकत असतात. पण ही जंगल काय करते, जेवढा कार्बन डायऑक्साईड स्वतःच्या आतमध्ये घेते त्याच्यापेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडते. आणि असं पहिलं जंगल कुठे आढळले आपल्याला तर ते आढळलेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि असं का झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी हवामान बदलामुळं घडलेल्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर नेचर जनरल मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये हे आढळलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडील प्रदेशात जे उष्णकटिबंधीय जंगल आहे ते जेवढं कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये घेतं त्यापेक्षा ते जास्त बाहेर टाकत आहे. चक्रीवादळांसह हवामानाच्या ताणामुळं आपण जर बघितलं तर हवामान बदलामुळं ही गोष्ट घडलेली आहे. कार्बन सिंक म्हणजे एखादी गोष्ट स्वतःमध्ये कार्बन जर घेत असेल तर त्याला कार्बन सिंक म्हणायचं. जसं की दलदल जी असते तर ती कार्बन सिंक असते. त्यानंतर खारफुटीची वनं जी असतात ती कार्बन सिंक म्हणून ओळखली जातात. कोरल जे असतात ते कार्बन सिंक म्हणून ओळखले जातात. 12वा क्वेश्चन. कोणत्या देशाने जगातील पहिले इएन आधारित स्टेबल कॉइन JPYC लॉन्च केलं तर इएन आधारित स्टेबल कॉइन जो आहे तो जपानने लॉन्च केलेला आहे. जपानमधील टोकियो या ठिकाणी एक स्टार्टअप आहे JPYC INC, तर यांनी हा बिटकॉइन सारखा कॉइन जो आहे तो लॉन्च केलेला आहे. एक जपानी येन म्हणजे एक JPYC, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आजच्या सेशनचा टेस्ट क्वेश्चन आहे की युनिटी डे एकता दिवस कधी सेलिब्रेट केला जातो. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल, इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबा, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.